वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय आयरे साहेब म्हणून डोंबिवली वाहतूक शाखेचा कारभार गेल्या 8 दिवसापासून त्यांनी घेतलेला आहे। त्या संदर्भात डोंबिवलीच्या रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक एक त्यांनी आज आयोजित केलेली। त्या बैठकीमध्ये डोंबिवली शहराच्या रिक्षा वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीने आणि एकूणच वाहतुकीच्या समस्या कशा सोडवता येतील या बाबतीत चर्चा झाली। रिक्षाच्या माध्यमाने बऱ्याच प्रवाशांच्या अडीअडचणी होत्या, तर त्या माध्यमाने आज रोजी आपण रिक्षातील जे आपल्या सिटीमधील जी वाहतूक व्यवस्था आहे ती सुरळीत कशी करता येईल, नियमित कशी करता येईल या अनुषंगाने आज आपण कृती समिती, जे रिक्षा युनियनची जी कृती समिती आहे त्यांची आपण पोलिसांसंदर्भात सोबत एक बैठक इथे बोलवण्यात आली आणि या बैठकीत त्यांचे काही सजेशन्स आपण घेतले। तसेच आपल्याला जे काही अडचणी येतात तर त्यांना सगळ्यांना एक सूचना सुद्धा करण्यात आली की जे काही रिक्षा चालक जे असतील त्यांनी कोणत्याही पद्धतीत चौथी सीट ही घेऊ नये, ज्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। प्रत्येक ड्रायव्हर हा त्याचा जो युनिफॉर्म आहे, ड्रेस आहे, व्हाईट किंवा खाकी, ते ड्रेस त्याने नियमाप्रमाणे त्या ठिकाणी परिधान केला पाहिजे। त्यांनी आपल्याला सजेशन सांगितले की साहेब, वाहतूक कोंडीच्या वेळेस आपल्याला प्रत्येक ठिकाणी पोलिसांकडून तिथे उपस्थित राहून ती वाहतूक नियमन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे। त्या संदर्भात आपण इंदिरा चौक तसेच विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेस्ट साईडला रिक्षाचे स्टँड आहेत, त्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडूनही काही अजून सजेशन्स आलेले आहेत, त्या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करून आपण त्या नेमणूक तर सध्या आहेच, पण जास्तीत जास्त तिथे इफेक्टिव्हरित्या वाहतूक कोंडी होणार नाही याची जाणीव ठेवून तिथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। आरटीओच्या नियमाप्रमाणे जर आपण बघितलं तर डोंबिवली शहर ते मानपाडा, काटाई नाका, लोढा हेवन हे जे लांब पल्ल्याचं जे अंतर आहे, 2014 मध्ये एक आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या ऑफिसला सर्व संघटना, सर्व पक्षीय लोकांची बैठक झाली। त्यामध्ये हे जे लांब पल्ल्याचं अंतर आहे, जो आरटीओच्या नियमाप्रमाणे जे 56 रुपये शेअरिंग सीट होतं, त्यामध्ये त्यावेळेला 40 रुपये घेण्याचं ठरलं आणि असं जाहीर नाही, पण पीक अवरच्या वेळेला गाड्या मिळत नाहीत, मग त्यावेळेला रिक्षा चालकांची सेवा देणं हेच पहिलं प्राधान्य म्हणून त्या चौथी सीट संध्याकाळच्या वेळेला लोक घेतात। महत्वाचा मुद्दा, जर ट्रॅफिक पोलीस कमी आहेत तर त्यांनी सीसीटीव्ही ऑन करावेत, सिग्नल यंत्रणा लागू करावी, अनेक उपाय आहेत ना, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। आणि ते साहेब, वाहतूक शाखेने लक्ष देण्यापेक्षा महापालिकेने त्यावर लक्ष द्यावं। विशिष्ट रिक्षा त्यांना कधी पाठीशी घातले नाही आणि आमचे जे थांबे आहेत म्हणजे शासनाने मंजूर केलेले, तिथेच आमचं रिक्षा व्यवसाय करत असं आणि त्याच्या पुढे आपल्याला जाऊन सांगतो का आम्ही रिक्षा चालकांचं नेतृत्व करत असताना प्रवाशांचाही आम्ही काळजी घेतली आहे। वाहतूक शाखेला आम्ही पत्र दिलेलं आहे की संध्याकाळी 6:30 ते 9:30 वाजेपर्यंत निदान 2 वाहतूक पोलीस तुमचे प्रवासी जे बेशिस्त भाडं नाकारतील त्यांच्यावर तरी कारवाई होईल आणि प्रवाशांना तात्काळ उभा राहता येणार नाही आणि संध्याकाळची वाहतूक कोणती आहे ती आपण सुरळीत करा।